आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। उचलत का नाही हा? ऐका ना, सॉरी, हे बघा, तुम्ही आशुतोष देसाई म्हणून इथे आले होते, ते माझे मिस्टर आहेत. तुम्ही बघितलं का त्यांना? आशुतोष देसाई? हा, नाही, मी नाही ओळखत त्यांना. मी नाही पाहिजे. अहो पण तुम्हाला काही माहित यार, असं कसं? ऐका ना, आशुतोष देसाई कुठे गेले ते? हे माहित आहेत का? इथे बसले होते ना? नाही माहित. ऐका ना, तुम्हाला आशुतोष देसाई, अंजली म्हणून कोणी गेस्ट आहेत का इथे? येस, होत्या ना, आणि त्यांचीच पार्टी आहे ती. हो का? मग त्या कुठे आहेत? त्यांना जरा बोलवता का? नाही मॅडम, ऍक्च्युली थोड्या वेळापूर्वी ती इकडेच होत्या, बरीच प्यायली होती. आणि हो, त्यांच्यासोबत एक मॅन होता ब्लॅक शर्ट मध्ये, तोच त्यांना इथून घेऊन गेला. कुठे कुठे गेले ते? म्हणजे तिकडे रूम्स आहेत, तर तिकडेच गेलेत ते. तो ब्लॅक शर्ट मॅन तोच त्यांना इथून घेऊन गेला. रूम? नाही, आशू असं नाही करणार. तो काहीतरी तर गडबड आहे. आशू, अंजली, कोणी आहे का? दार उघडा ना. आशू, अंजली, ऐक ना. अगं, काय झालं? हे सगळं कोणी केलं? तू घे आधी. हे घे. अगं, हे काय झालं सगळं? शिवा, हे बघे काय झालं. मी कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहिले. हे बघ, तू शांत हो. आपण शांतपणे बोलूया. तू मला सांग ना, मी तुला काही होऊ देणार नाही. अगं, तू थांबा. पाणी. पाणी पी आणि मला सांग काय झालं. हळू. काय झालं? मी आणि आशू खोलीत आलो. मला दारू चढलेली होती. त्यालाही तो म्हणाला मी तुला सोडायला येतो. तो खोलीच्या दारात गेला. मी त्याला बाय म्हटलं, पण तो उलट आत आला आणि मला बेडवर ढकललं आणि माझ्या बरोबर जबरदस्ती सुरू केली. मी त्याला विरोध करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी. अंजली, ऐक, हे बघ, हे सगळं काय बोलते सगळं? हे बघ, आशू असं नाही करणार. अगं, तुझा गैरसमज होतोय काहीतरी. हा, तो असा मुलगा नाहीये. तुला हे सगळं खोटं वाटतंय का शिवा? अगं, हे बघ, आशू असं करणं शक्य नाही. अगं, तो चांगला मुलगा आहे. तुझा गैरसमज होतोय. मी त्याला माझ्यापासून लांब ढकलत होते. तो ड्रंक असल्यामुळे तो खाली पडला आणि मी बाथरूम मध्ये जाऊन लपले, पण त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. खरं आहे शिवा, त्याने मला हॅरॅस केलं. तोंड बंद कर तुझं. काय बोल
आशूबद्दल काही बोलायचं नाही हा. डोकं ठिकाणावर आहे का? काय बोलते कळतंय का तुला? अगं मी खोटं बोलत नाहीये, खरंच घडलंय. अगं मी त्याला 100 वेळा सांगितलं की तुझं लग्न झालंय, तर तो उलट मला म्हणाला की लग्न झालेल्यांना दुसऱ्या मुलीला हात लावायचा अधिकार नसतो का? आशू उठ. आशू तुझा नसेल विश्वास, पण हे काम तुझ्या नवऱ्यानेच केलंय. काय उठ आशू आणि मला सांग तू इथे काय करतोयस? शिवा, अगं तू कुठे होतीस? तू कधी आलीस? तू सांग हे सगळं काय आणि मला मला सांगायचं खोटं आहे म्हणून. काय मी काय काय चालू आहे? अंजली, हे काय झालंय तुला? हे कुणी केलंय? केलंस तर केलंस, वर हा प्रश्न कसा विचारू शकतोस तू? तू केलंस हे सगळं. तू जबरदस्ती केलीस माझ्यावर, माझा फायदा उचललायस तू. काय तू? अरे, हे मी काही केलेलं नाही. हे शिवा, हे काय काय बोलतीस तू? जबरदस्ती काय? आधी स्वतःकडे बघ, तुझी हालत काय ते. आता तरी बोल, तूच केलंयस हे सगळं. मी नाही केलं. मी काहीच नाही केलं यातलं. अगं मी तुला सोडायला आलो नव्हतो का फक्त? शिवा, हा खोटं बोलतोय. बघ याच्या छातीवर माझी नखं लागली आहेत. शिवा, आईची शपथ घेऊन सांगतोय, मी काही नाही केलंय. मी खरंच हे शुम, तुला काहीतरी आठवत असेल रे. मला नाही. मी हिला सोडायला आलो इथे. मला एवढंच आठवतंय. मला पुढचं बाकी मला काही आठवत नाहीये पुढचं. आठवत नाहीये कारण तू नशेत होतास आणि आपण दोघेच होतो खोलीत. मग कोणी केलं हे सांग तूच. हे बघ अंजली, तू तू जरा शांत हो. आपण ना शांत बसून मार्ग काढू याच्यावर, ठीक आहे? काहीतरी गैरसमज झालाय. ए शिवा, मी मगापासून तुला जे सांगते तुला खोटं वाटतंय का? अगं तुला लाज नाही वाटत आहे? तुझ्या नवऱ्याने माझ्यावर जबरदस्ती केलीये आणि तू त्याचीच बाजू घेतेयस. तू पण एक मुलगी आहेस, हे लक्षात ठेव. आणि बायको पण आहे आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर काहीतरी गैरसमज होते. मी हेच सांगते, शांतपणे बसून बोलूया. तुला काय करायचं ते कर, पण मी शांत बसणार नाहीये. मला न्याय हवाय. अंजली, तू ओळखतेस अगं मला. मी असं का करीन हे सगळं? हो, ओळखत होते मी तुला. मलाही वाटलं तू खूप चांगला मुलगा आहेस रे, पण तू इतका नीच आहेस आणि तुझी बायको आहे तुझ्यासारखीच आहे. पण मी हे सगळं सहन करणार नाहीये. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की हिने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. अगं अंजली, हे बघ, शांत हो. तू जबरदस्ती, हे बघ, तू काय आपण कशाला? आता पोलिसच करतील काय ती चौकशी?